आणि यानंतर बातमी आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच विधान परिषदेमध्ये आज तुरडाळींच्या दराचाही मुद्दा चांगलाच गाजला। यामुळे नंतर विधान परिषदेचं कामकाज हे दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं। यंदा तुरीचं उत्पन्न तिप्पट होऊन देखील सरकारनं शेतकऱ्यांना योग्य तो दर दिलेला नाहीये। म्हणूनच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। सभापती महोदय आर्थिक अहवालाचा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत सन्माननीय वित्तमंत्र्यांनी इथं बोलले। सगळ्या सभासदांना ऐकलं। सभापती महोदय, या वर्षी शेतकऱ्यांचं तुरीचं उत्पन्न तिप्पट झालं। 9,000 रुपये भाव तुरीचा असताना तुमच्या काळामध्ये त्या तुरीचा भाव 3,000 रुपये झाला। याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो। सभापती महोदय, हे काय सांगताय सभापती महोदय? आर्थिक अहवालाच्या बाबतीत यांनी स्पष्ट करावं। सभापती महोदय, आर्थिक अहवाल स्पष्ट केलंय। अमरावतीत 306 दिवसात सभापती महोदय 307 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या। थोडक्यात सभापती महोदय, मराठवाड्यात 4 दिवसात 117 भाषण नको, हरकत घ्या। हरकत आहे सभापती महोदय, हा आर्थिक अहवाल सांगतोय 2 वर्षात 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सभापती महोदय, सभागृहाचं कामकाज आणि एकंदरीत भावना लक्षात घेऊन दिवसभरासाठी मी स्थगित करत आहे।